नमस्कार। मुमकिन है या नामुमकिन ह्याचा दुसरा भाग। तुम्हाला माहीत आहे का, UGC मच्छर वाटेल इतका अजगरा एवढा मोठा रोहित वेमुला नियम कायदा म्हणजे आता बिल ह्याच्यामध्ये कर्नाटकच्या राज्यसभेमध्ये ठेवलेला आहे पास व्हायला, आणि ते तेलंगणामध्ये पण आणणार आहेत. आणि त्याच्यामध्ये तर इतकं बाकीच्यांचे हाल आहेत की UGC परवडला म्हणजे म्हणतात ना, भीक नको पण कुत्रावर. UGC परवडेल पण रोहित वेमुला कायदा नाही परवडणार आहे. इतका वाईट कायदा तो आहे. मोदींकडे आपल्याला न्याय मागता येईल, पण BJP व्यतिरिक्त कुठल्याही सरकारकडे न्याय मागता येईल का? विचार करा. फक्त 2.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये BJP नव्हतं तर आघाडीमध्ये काय काय घडलं होतं. एका ट्विटसाठी एक पोस्ट घातली म्हणून किती हैराण केले लोकांना, विचार करा. बंगालमध्ये ममताने पण तसंच केलं. तेच होणार आहे. तर मोदींकडे आपल्याला दाद मागता येईल, तुम्ही चुकताय हे दाखवून देता येईल, आमचे हाल होत आहे ते सांगता येईल, आणि ते आपण रडलो. आणि मला तरी मनापासून वाटतं की तुम्ही एकत्र, आपण सगळ्यांनी अनारक्षित समाजाने एकत्र यावं, आपली एकजूट दाखवावी, आपली पण वोट बँक दाखवावी, आपली पण खणक त्यांना दाखवायला पाहिजे. जो उठतो 2%, 3% म्हणून जो उठतो मुसवाला आम्ही एवढे आहेत, आम्ही तेवढे आहेत, ते असतील 10% तरी दाखवणार 25% आहेत. आणि आपण अनारक्षित, आता 50% समजा आपण आहे म्हणून धरूया आरक्षण, तर बाकीचे 50% अनारक्षित आहेत ना. आपण अनारक्षित एकत्र होत नाही आणि आपली वोट बँक बनवत नाही, आपल्या डिमांडप्रमाणे सरकारला नाचवत नाही. तर तुम्ही पण जागे व्हा असं मोदींना सांगायचं असं मला वाटतं. कारण ते तुमच्याकडूनच तुम्हाला, जर तुमच्यात बळच नसेल, जे काही सुविधा दिली गेली ती वाढवायची, त्याचं संवर्धन करायचं, तर मग देऊनसुद्धा उपयोग नाही. त्यापेक्षा तुम्हाला त्याची जाणीव व्हावी असं त्यांना वाटत असेल. आपण देऊन बघितलं आहे ना, मुसलमानांना घर दिलं, शिक्षण दिलं, तरी ते बॉम्बच बनवत आहेत. तर ज्यांना, बाकीच्यांना तुम्ही जागे व्हा हे त्यांना म्हणणं असेल असं मला वाटतं. UGCचा विरोध करणं म्हणजे मोदी सरकारचा विरोध नाही, मोदी नीतीचा विरोध असेल. एक नीती त्यांची चुकत असेल, त्यांच्यामध्ये इतकी हिंमत आहे की 370 हटवलं, खोट्या नोटा ज्या पाकिस्तानात बनवून आपल्याच पैशावर ते आपल्यावर हल्ले करत होते, आपलेच पेशवे हे करून आपल्या नोटासारख्या नोटा बनवून आपली अर्थस्थिती एकदम डबघाईला आणली होती. ते एक नोटा बदलीचा हे करून, आणि नुसतं केली नाही तो नियम करून त्यांनी आपली अर्थव्यवस्था सुधारून दाखवली. आज आपण जगात कितव्या ह्याच्यावर आहोत, आणि आपण लवकरच दुसऱ्यावर जायचा प्रयत्न करतो आहे. इतकी मोठी जंप मारणार आहोत आपण, इतकं पुढा घेणार आहोत. तर आपण UGCचा विरोध करायलाच पाहिजे. पण UGCचा विरोध करतो आहे म्हणून मोदींना फालतू शिव्या घालायच्या नाहीत.
विरोध हा विरोध करण्यासाठी असतो, शिव्या घालून वातावरण खराब करण्यासाठी नसतो, नुकसान मागे तुम्हाला माहिती आहे त्या अग्निवीरसाठी किती नुकसान केलं बिहारमध्ये. काय होती अग्निवीर हे बघितलंच नाही आणि उगाच नुकसान, इथे जाळपोळ तिथे जाळपोळ. किती तरुण मुलांची नुकसान झालं, कारण त्या लोकांना आता नोकऱ्या मिळणारच नाहीत शासकीय. तर असा काही कायदा हातात न घेता विरोध केला पाहिजे. त्या नियमामध्ये होणारं नुकसान, होणारा त्रास हा सरकारच्या निदर्शनास आणलाच पाहिजे. आणि तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्ही पण अनेक बातम्या बघत असाल तर तो आता कोर्टाच्या आदेशानुसार तो स्टे आहे कायदा, त्याचा पुन्हा विचार विनिमय होत आहे. आणि BJPच्याच लोकांकडून, खूपशा लोकांकडून त्याला विरोध आहे. तर तो पुन्हा नव्याने व्यवस्थित सुस्थितीत मानला जातो. पुन्हा त्याच्यामध्ये अजून एक जागा आहे की हे उठसूट ब्राह्मणवाद म्हणून बोंबलत सुटतात, ब्राह्मणाच्या नावाने शिव्या घालतात. त्यालाही बंदी आहे त्या UGCमध्ये, लक्षात ठेवा. कुठलीच जात, कुठलाच पंथ काढायचा नाही आहे. जसं आपण SC STचं नाही काढायचं आहे, तसं त्यांनीसुद्धा आपल्याला ब्राह्मणावरून, आपल्या शेंडी टिळक आपल्या ह्याच्यावरून त्यांनाही बोलायचा अधिकार नाही. ही सुद्धा एक जमेची बाजू आहे. एक महत्त्वाचं पाहिजे म्हणजे जर कोणी चुकीच्या इराद्याने खोटी केस टाकली आणि ते जर त्याचा खोटा इरादा लक्षात आला तर त्याला दुप्पट शिक्षा केली पाहिजे. हा जर घातला त्या नियमामध्ये तर सगळं UGC वाईट नाही होणार असं मला वाटतं. मोदींचा विरोध करणं किंवा सरकारचा एखाद्या नीतीचा विरोध करणं हे लोकशाही आपली चांगली चालली आहे ह्याचं द्योतक आहे, लक्षात ठेवा. इथे कुठेही हुकुमशाही चालत नाही आहे. मोदींनी 1 वर्ष वाट बघितली. अतिशय चांगले असलेले कृषी कानून अतिशय चांगले होते. त्यावेळेला त्यांना कुठूनही म्हणजे न्यायालयाने सुद्धा साथ दिली नाही आणि 1 वर्ष दिल्ली पूर्ण कृषी आंदोलन म्हणून वेठीच धरलं होतं. मोदी गप्प राहिले आणि खालिस्तानापासून आपल्याला त्रास आहे बघून अक्षरशः अतिशय चांगले असलेले कायदे, देशाची माफी मागून त्यांनी मागे घेतले. आपला विरोध असेल तर UGC 2-4 महिन्यामध्ये माफी मागून घेणार नाहीत का ते? तसं पण ते आता स्टे झालेलंच आहे, पण ते नक्की मागे घेतील आणि मागे घेतील. तुम्हाला माहीत असेल काल का आजच शरिया नियमाबद्दल सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये बोलणी चाललेली आहे. म्हणजे सगळे नियम निघणार आहेत, सगळ्या धर्माचं निघणार आहे. तुम्हाला बऱ्याच गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात, पण वेळेचं पण थोडंसं हे आहे. तर मला आता पुन्हा वाटतं की आपण ज्या लोकांना वाटत असेल की UGCचा विरोध करतायत, म्हणजे मोदीचा विरोध करून, मोदी सरकारचा विरोध करून कोणी समाजवादी किंवा काँग्रेसला पाठिंबा देईल तो मूर्खता आहे. नोटासुद्धा नाही करणार. थोड्या दिवसाने गढूळ वातावरण शांत होणार. हे जे मळब दाटलेलं आहे ते खाली बसणार आणि ज्या नेत्याने इतका देश आपला पुढे आणला, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, जो माणूस ट्रम्पला सुद्धा घाबरला नाही, आपल्या नीती व्यवस्थित केली, तो माणूस नक्कीच जे जातीचं विष 70 वर्षापासून आरक्षणाचं विष
जे भिनत चाललेलं आहे, एवढी वर्ष झाली तरी जे 10 वर्षासाठी केलेली तरतूद ओरबाडत आहेत, एवढं करूनसुद्धा पुन्हा ब्राह्मणवाद म्हणून हे करतात. मनुस्मृती कोणाच्या घरात असते हो? कोणी वाचलेली आहे? ह्यांना माहीत तरी आहे का मनुस्मृती कोणी लिहिलेली आहे? ती ब्राह्मणाने लिहिलेली आहे का क्षत्रियाने लिहिलेली आहे? काही माहीत नाही. दरवर्षी उगाचच जाळायची. ह्या सगळ्या गोष्टीला पण UGCने हे लक्षात ठेवा. त्यामुळे मोदी है तो मुमकिन आहे असं मला पुन्हा वाटतंय. तुम्हाला काय वाटतं नक्की मला सांगा. धन्यवाद.